जुलै महिन्यामध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे 4,000 घरांची बंपर लॉटरी काढली जाते। यातील सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये गेल्या 1.5 वर्षात म्हाडा कोकण मंडळानं 3 लॉटरी काढल्यात। सुमारे 10,000 जणांच्या घराचे स्वप्न साकार झाले। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पुन्हा पडताळणी होणार आहे। नामसाधर्म्य असलेल्या बँक खात्यात पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याची शक्यता आहे। त्यामुळे पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंब वगळता सर्व लाभार्थी बहिणींच्या अर्जांची पडताळणी होईल। महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आणि शासन निर्णय संकेतस्थळ बंद राहणार आहे। हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येते। त्यासाठी 15 आणि 16 मे रोजी या पोर्टलची सेवा बंद राहील असं महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळानं कळवलंय। कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर टिप्पणी करणं मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांना भोवलं आहे। उच्च न्यायालयानं कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल FIR दाखल केलाय। मात्र विजय शाह यांच्यावर जर गुन्हा सिद्ध झाला तर किमान 7 वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते।